महिना तुमच्या सर्वांच्या लक्षात आला त्याला पुरुषोत्तम मानस म्हणतात, आपल्या भाषेत त्याला आपण अधिक महिना म्हणतो. आणि अधिक महिन्यात एक वैशिष्ट्य असं आहे की अधिक महिन्यामध्ये धार्मिक क्षेत्रातलं कोणतंही कार्य केलं तर एरवी ज्या वेळेला ते कार्य आपण करत असतो त्या कार्यातून आपल्याला मिळणारा जो लाभ आहे तो लाभ अधिक महिन्यामध्ये 100 पटीने वाढत असतो. आणि म्हणून अधिक महिन्याचं नियोजन झालेलं आहे. त्याचबरोबर यावर्षी महाराष्ट्रभर ज्या निमित्तानं अशा मोठ्या मोठ्या कार्यक्रमाचं निमित्त होतं, म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन होतं, कदाचित तेही 2-3 प्रसंग आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांना जन्माला येऊन 750 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून ज्ञानोबरायांचा 750वा जन्मोत्सव सोहळा आज महाराष्ट्रभर साजरा होतोय. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठ गमन करून 450 वर्ष पूर्ण होत आहे. कदाचित 450वा संत श्रेष्ठ तुकोबरायांचा वैकुंठ गमनाचा सोहळा याच वर्षी आहे. संत श्रेष्ठ नामदेवरायांना समाधी घेऊन 750 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून नामदेवरायांचा 750वा समाधी सोहळा याच वर्षी आहे. असे अनेक प्रसंग, अनेक संतांचे सोहळे. हा एक औचित भाग आहे किंवा हे योगायोगाचा भाग आहे. त्याच पद्धतीनं आपण ज्यांना आपलं आराध्य दैवत समजतो, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, योगायोगानं राजांचा 351वा महाराज राजाभिषेक सोहळा आज वर्षभर गावोगावी चाललेला आहे. आणि हाच योग साधून महाराज या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. पारायण सोहळा आहे एवढंच आपण ऐकलंय, पण या सोहळ्यातली काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये अशा ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या ओव्या आहेत आणि तसा संकल्प केलेला आहे की ओवी गणीची एक वाचक या सोहळ्यामध्ये बसावा. बघा 9032 ओव्या, 9032 ओव्याचा हा माऊलींचा महाराज ग्रंथ आहे. आणि म्हणून 9032 ही वाचकांची संख्या ठेवलेली आहे. त्याचबरोबर दोन्ही तालुक्यामध्ये आधी भरपूर मोठे मोठे कलाकार आहेत. आज जवळजवळ मी 50 वर्ष झाली कीर्तन सेवेमध्ये आहे, पण या गावाचा माझा परिचय नाही. आणि हे आपलं दुर्दैव आहे. आपण बाहेरची मंडळी बोलवतो, महाराज बोलवतो का नाही, भागातली मंडळी. कीर्तन झालं, 2 कीर्तन झालेत की तुम्ही? होय, मला नाही आठवत. झालेत. काय बोलेलो मी नाही आलो, आला तर काय म्हणाला काय असो. आणि असा परिचय जुन्या माणसाचा तरुण माणसाचा परिचय व्हावा म्हणून दोन्ही तालुक्यातून एका कीर्तनाच्या निमित्तानं एका वेळेला 1100 टाळकरी उभे करायचा आम्ही संकल्प केलेला आहे. त्याचबरोबर भरपूर कलाकार आहेत महाराज, म्हणून 51 मृदंगाचार्य एका कीर्तनाला एका वेळेला उभे राहतात. अशी काही वैशिष्ट्य आहेत. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्या 7 दिवसाच्या योगामध्ये किंवा त्या वेळेमध्ये, त्या 7 दिवसाच्या सोहळ्यामध्ये सर्व संतांच्या पावत का दोन्ही तालुक्यातील